चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या चॅनलसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनसामान्य लोकांना, न म्हणजे ईश्वरचरणी नतमस्तक करणे म्हणजे भजन. परमेश्वराच्या चरणाशी जाण्यासाठी उत्तम मार्ग कोणता असेल तर तो भजनाशिवाय दुसरा कोणताही नाही. असंख्य पंचरत्न आपली या भजनाची वारसा आणि या भांडूप नगरी म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आणि कोकण नगर म्हटल्यानंतर सगळा कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बांदा ते गोवापर्यंत लोक या कोकण नगर भांडूप नगरीमध्ये वास्तव्य करतात आणि सर्व कला या ठिकाणी जोपासल्या जातात. पहिल्यांदा डबल पायऱ्या व्हायच्या तर चाळीची गर्दी असायची, पण आता उंच उंच इमारतीने या ठिकाणी जागा घेतल्याने आणि लोकांना सोय झाली वडसून बारी बघण्याची. मराठी माणूस आता मुद्दो चालू आहे, राजकारण का आपला विषय नाही, पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हळूहळू मराठी माणूस अर्धे जवळजवळ आमच्या दिव्यात असेल भांडू बरसून गेले. कोण पनवेला गेलो, कोण बदलापूरला गेलो, कोण अंबरनाथला गेलो. आपल्या मराठी माणसाने एवढंच सांगणं आहे की त्या ठिकाणी जेवढे तुमका फ्लॅट कोणा कोणा गावले ते इकून मात्र थकडे जाऊ नको, कारण ही एकदा संपत्ती गेली तर परत तुमका भेटणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसे कोकणातले माणूस सांगतात की आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका, तशी ही जी प्रॉपर्टी तुमच्या गावतली ना दुसऱ्या कोणा विकायची नाही. हा, कोकण नगर म्हणजे भांडूप म्हटल्यानंतर ह्या कोकणी माणसाचा ठोसो कायम राहावा गो, एवढेच तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करतोय. कारण परमेश्वर म्हटल्यानंतर आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्ही भजन श्रवण करताय. आपण आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, आपण आपल्या धर्माचं जतन केलं पाहिजे. मुसलमान लोक कधी आपल्या मस्जिद मध्ये डीजे लावत नाही, ख्रिश्चन लोक कधी आपल्या चर्च मध्ये डीजे लावत नाही, पण आपला गणपती दसरा आला की पहिलो आपण डीजे लावणार नाही का. आणि आपण आपल्या सणांचं पावित्र्य राखलं पाहिजे. डीजे लावणार आणि डीजेवर गाणं लावणार आला बाबूराव. तर संस्कृती परमेश्वर म्हटल्यानंतर इंग्रजीमध्ये गॉड म्हणतो जनरेशन, ऑब्झर्वेशन आणि डिझॉल्युशन, उत्पत्ती, स्थिती आणि नाश त्याच्या हातामध्ये आहे. ज्याने आपल्याला पालन पोषण केलं. प्रत्येकाचं गाभं वेगळं असतं. आता भांडूप म्हटल्यानंतर बरेचसे कार्यक्रम मी केले. सुयश कारणे ब नवोदित आहे, माका पहिलो बारीचो मान दिल्याने तशी 2020 चालू आहे. फिल्डिंग त्याने घेतले नाही, बॅटिंग माझ्याकडे दिली. बघूया 100% मनोरंजन करणार. प्रथमतः भजनाची सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे भजन या गाभ्यातून आपण भजनाला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन होणार.
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यात शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्नवाही धुंदया काळ्यातली आज डोळ्यात माझ्या आज डोळ्यात माझ्या विसंधी डोळे पहा कशी जवळी का मी कशी शब्दात सांगू भावना माझ्यातला मी कशी शब्दात सांगू भावना माझ्यातला तू तुझ्या समजून घे लाजणाऱ्या तुला शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्या थोडस प्रवासामुळे आवाज बसलो गावावर सुनीला आठवितो स्वामी तुझला आठवितो स्वामी तुझला आठवितो स्वामी तुझला आठवितो स्वामी तुझला बुद्धी दे सकल जना बुद्धी दे सकल जना बुद्धी दे सकल जना बुद्धी दे सकल जना ब्रह्मा विष्णू तुची महेश्वर ब्रह्मा विष्णू तुची महेश्वर ब्रह्मा विष्णू तुची महेश्वर ब्रह्मा विष्णू तुची महेश्वर लंबोदर तू तुझी आरंभ लंबोदर तुझी आरंभ लंबोदर तू तुझी आरंभ लंबोदर तुझी आरंभ पंढरीचा पांडुरंग तू पंढरीचा पांडुरंग तू पंढरीचा पांडुरंग तू पंढरीचा पांडुरंग तू कर ठेवली कथेवर कर ठेवली कटेवर कर ठेवली कथेवर कर ठेवली कटेवर स्मरितो मी तवाता स्मरितो मी तवाता धावत ये सत्वरा धावते सत्वर धावते सत्वर धावते सत्वर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंडलिका वदने श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्रीलिंगेश्वर गणपती गजानन गुरुदत्तात्रय सद्गुरु स्वामी
साईनाथ सद्गुरु गगनगिरी परमपूज्य भालचंद्र श्री विश्वकर्मा मोराई देवी माते तुझा विश्व